नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड ब्लॉग या माझ्या चॅनेलमध्ये. तर आज एक छान असा डेली व्लॉग आहे. तर आज आठवड्याची मी जी काही पूर्वतयारी करते तर ते तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करणार आहे. थोडक्यात म्हणताच खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी सर्व एकत्रच एका दिवशीच केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे. पण मी काही टिप्स व ट्रिक्स वापरते ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे. तर तुम्हाला जर कामे लवकर उरकावी, सकाळची घाई गडबड होऊ नये यासाठी काय करायचं तर ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्याच्या आधी सर्व स्वयंपाक करून घेतला व आज हरभऱ्याची भाजी केली होती. तर मिठाचे हरभरे केले होते या दोघांसाठी व आम्हालाही आवडतात. तर त्यानंतर आज तरी पोहे करायचे होते, कारण हरभरा बनवला की पोहे तर बनले जातात, खूप छान असे लागतात तरी पोहे. तर नक्की तुम्ही एकदा छान करावं. गावरान गावाकडचे हरभरे होते तर चव खूप छान लागते. तर त्यानंतर मी काय करते तर क्लिनिंग करताना सर्व एकत्र क्लिनिंग न काढता अशा प्रकारे एक एक भाग आहे तर तो क्लीन करते. तर आज वॉश बेसिनचा एरिया आहे तर तो क्लीन करायचा होता, तर तोच करून घेतलेला होता, म्हणजे आपल्याला क्लिनिंग करताना जास्त लोड येत नाही. तर सर्व आणि दिसायलाही सर्व स्वच्छ दिसतं. एकदम सर्व क्लीन करायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो व आपल्याला होतही नाही एकत्र सर्व करायचं. मला तरी या दोघांमुळे तरी काय एवढं शक्य नाही, त्यामुळे मी काय करते, रोज एक कोपरा किंवा मग असा एक भाग असेल तर तो क्लीन करते. तुम्ही ही आयडिया नक्की वापरून पहा, खूप छान असं आपलं नियोजन राहतं व आपलं घरही स्वच्छ राहतं. तर माझी ही आयडिया तुम्हाला आवडले की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आता पनीरमध्ये खूप भेसळ होते, तर त्याच्या आधी आम्ही पनीर जास्त विकत आणतच नव्हते, मी घरीच बनवते. कारण आम्ही गाईंचं गोठ्यावरचं दूध घेतो, गिर गाईचं. तर मुलांसाठी तर मी शिल्लक राहिले की त्याचं पनीर बनवते. पण आता म्हटलं आपण साचाच मागवूया, खूप दिवस झाले मला मागवायचा होता, तर फायनली तो आलेला आहे. तर मी गोल आकारामध्ये मागवलेला आहे, खूप छान आहे. पनीरही मी तुम्हाला करून दाखवते. व दुपारी जेवणामध्ये मी हरभऱ्याचं अशा प्रकारे चाट बनवलेलं होतं. व त्यानंतर आता इडली सांबार करायचं होतं. उद्या सोमवार होता, तर औंधला काही इडली सांबार आवडत नाही, तर दादा आणि मी आणि मुलांसाठी करणार होते. म्हणजे एकट्याला किंवा मग आम्हाला दोघाला करायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो. तर दादाही होता, तर म्हटलं चला आपण सर्वांसाठीच बनवूया व यांच्या टिफिनलाही द्यायला होईल. तर गावाकडून शेंगदाणे आणलेले होते, तर आता ते मी सर्व नीट करून ठेवणार होते, कारण थोड्याशा आळ्या व्हायला लागलेल्या होत्या. कारण हा जुना शेंगदाणा आहे, अजून नवीन काही आणलेला नाही, तर जुना संपवायचा चाललेला आहे. तोपर्यंतच लगेच एक उठूनच आलेला होता. तर त्याला काय लवकर जाग आलेली होती, तर तो आलेला होता व मांडीवरतीच बसत होता. खाली बस म्हटलं तरी नव्हता व जागाच होता, तर हळूच हात घालून शेंगदाणं खात होता झोपून. तर हे दोघे असल्यावरती मला काय कामे करून देत नाही, म्हणून तर मी झोपल्यावरती पटपट कामे करते. व मला एक दोन रिलेटिव्ह आहे, तर ते म्हणतात की फोन केला की झोपली की काय. तर दिवसभर अशा प्रकारे हे झोपले की मला कामे आवरायला लागतात व कोणत्या टायमिंगला झोपायचं हे मला कळतच नाही. कधीतरी जर आजारी असले किंवा पाय वगैरे दुखत असले तरच झोपते, नाही तर दिवसभर मग अशीच कामे चालू असतात व मी एका वेळेस खूप कामे करते. हे तुम्हालाही याच्या आधी व्हिडिओमध्ये दिसलेले असेल. तर इथे शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत, तोपर्यंत भांडी वाळलेली होती. तर म्हटलं लावून ठेवूया ट्रॉलीमध्ये, कारण ओली भांडी लावायची म्हटलं की ट्रॉल्या खराब होतात, तर चांगली कोरडी करूनच घ्यावी लागतात. तरी ते आता कोरडी झालेली होती म्हणून मी लावत होते. तर बऱ्याच नातेवाईकांना वाटतं की पुन्हा मुंबईच्या बायका झोपत असतात, तर मी तरी नाही, कारण ज्यांच्या घरी ट्विन्स आहेत त्यांना माहिती आहे आपलं कसं रुटीन असतं व कशाप्रकारे रुटीन ठेवावं लागतं. नाही तर मग कामे तर काही होतच नाहीत. तर त्यांना कोण सांगणार, एक मुलगा सांभाळायचा आणि दोन मुले सांभाळायचं कसं असतं ते. तर त्यांच्याकडे मी तर दुर्लक्ष करते. तुम्हीही असंच करता की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर शेंगदाण्याचा डबा थोडासा खराब झाला होता, तर म्हटलं लगे हात मी धुवून घेतला, म्हणजे संध्याकाळपर्यंत माझं काम आवरेपर्यंत छान असं सुकला जाईल. वारंही सुटलेलं होतं. तर मी अशाच प्रकारे भांडी क्लीन करते, म्हणजे डबे व भरण्या जास्त एकत्र काढून घासायची वेळ येत नाही. तर लगेचच्या लगेच क्लीन करते, म्हणजे खूप छान असे राहतात व खराबही दिसत नाही. तर शेंगदाणे भाजतच होते, म्हटलं चला आता पनीरही करूनच टाकते. संध्याकाळी करायचं किंवा मग दुपारी करायचं, तर आत्ताच करायला घेतलं. एकाच वेळेस सर्व कामे होतात. तर पनीर मेकर आहे, तर तोही स्वच्छ असा धुवून ठेवला, म्हणजे पटकन आपल्याला वापरता येईल. आणि त्यामध्ये पनीरही खूप छान असं झालेलं होतं. तर आम्ही तरी जास्त विकतचं पनीर आणतच नव्हतो, तर घरीच बनवायचे. तर आता तर काही विकतचं खाऊ पण वाटत नाही. अशा प्रकारे बातम्या ऐकल्यानंतरने तर
ते करत करतच मी अशा प्रकारे शेंगदाण्याच्या 2 बॅच करून शेंगदाणे भाजून घेतलेले होते व पनीरही आपलं तयार झालेलं होतं. तर मी कधी विनेगरने तर कधी लिंबू असतील तर लिंबाच्या रसापासून बनवते. तर इथे शेवयाही आईने गावाकडून दिलेल्या होत्या, तर काचेची भरणी भरून ह्या शिल्लक राहिलेलं होतं. तर मी शेवई भाजून ठेवते म्हणजे पटकन असं नाश्त्याला होता व या दोघांना दुपारचं काहीतरी करावंच लागतं. तर मी तेही त्यासाठीही वापरते म्हणजे पटकन वापरता येतात व लगेचच इथे मिरच्याही मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या होत्या, तर त्याही निवडत होते. एकाच वेळी 3 कामे मी करते. तुम्ही अशा प्रकारे एकत्र कामे करता की नाही ते मला कमेंट करून सांगा. व पनीर पहा किती छान असे निघालेलं आहे. अर्धा लिटरच दूध बहुतेक असू शकतं, तर एवढं पनीर निघालेलं आहे. छान असं त्याला जाळीवरती मांडून वरती एक भरणी मांडलेली होती म्हणजे छान असं ते सेट होईल. त्यानंतर या दोघांना आम्ही जेवायला घालत होते. तर रोज चपातीचे रोल खात होते, तर त्यातच मी त्यांना खोबरंही खिसून घेत होते. ते खोबरंही अधूनमधून खात होते. तर वाळलं खोबरं खिसून झाल्यानंतर इथे मी ओलं खोबरं आहे तर तेही थोडंसं ठेवते म्हणजे पटकन आपल्याला फोडणीमध्ये याच्यामध्ये वापरता येतं किंवा मग चटणी करायची असेल तर त्यासाठी उपयोगी येतं. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे माझ्या या ट्रिकने ओलं खोबरं आहे तर ते काढू शकता. खूप छान असं निघलं जातं. जर खूपच ओलं असेल तर तुम्ही गॅस बंद केल्यानंतर बर्नरवरती पलटी साईड मारून ठेवू शकता, तरीही पटकन असं निघलं जातं. तर इव्हिनिंगला संध्याकाळी मी चहा घेते व या दोघांना इथे आता दुधाची सवय लावलेली आहे म्हणजे जरी समजा दुपारी काही जास्त खाल्लं नाही तरी ते दूध तरी पितात व पुन्हा संध्याकाळी जेवण करतात. तर चहा ठेवून घेतला व चहा होईपर्यंत आता काय करायचं, तरी ते बांबू ट्रेचं पाणी संपलेलं होतं तर त्याला क्लीन करून पाणी भरून ठेवायचं होतं. तर तोपर्यंतच भैयाला इथे ठसका लागलेला होता. तर यांचं अधूनमधून मला सारखं पाहावे लागतं, तर त्यामुळेच माझ्या कामाला खूप उशीर होतो. म्हणूनच मी पूर्वनियोजन करते व याच्या यादी मी करतच होते. तर छान असं मी त्या झाडाला अंघोळ घालून घेतलेला आहे. यावरचा आपला जो शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला होता तो इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल गेलेला आहे. तर या वाटीबद्दल सर्वांनीच विचारलेलं होतं. तर ही डीमार्टमधील आहे, तर खूप छान अशी आहे. मला माझ्या बहिणीच्या मुलीने गिफ्ट केलेले आहे. तर फिल्टरचं पाणी भरूनच मी बांबू ट्रे ठेवते म्हणजे खूप छान होतं. तर चहा थोडासा गार होतो आहे तोपर्यंत म्हटलं कुकर लावून घेऊया. तर इथे भाताचा कुकर लावून घेतलेला होता. ते सर्व झाल्यानंतर एक 5-10 मिनटं मी थोडंसं बसले होते. तर भैयाची कशी लाडीगोडी चाललेली होती. तर ही लाडीगोडी आहे तर ती कशासाठी ते मी तुम्हाला दाखवतेच. तर ही लाडीगोडी होती खाण्यासाठी. तर त्यांना खारीक खूप आवडते तर ते खातात, तर त्यासाठीच ही लाडीगोडी चाललेली होती. तर थोडंसं 5 ते 10 मिनटं आराम करून लगेचच राहिलेले तयारी करण्यासाठी लागलेली होती. तर शेंगदाणेही गार झालेले होते. तर इकडे मी खोबरं भाजायला ठेवलेलं होतं. तर शेंगदाण्याचा कूट करून घेते कारण उद्या आऊंचा उपवास आहे व त्यासाठीही लागणार होतं व भाजीसाठीही लागतं, तर मी तेही करून ठेवते. तर आऊने कणसे आणले होते तर त्यांना खूप आवडतात, तर ते लगेचच स्वतःच्या हाताने सोलून खायला सुरुवात केलेली होती. व मी प्रेग्नन्सीमध्ये खूप आवडीनेही खाल्लेलं होतं कारण मला खूप आवडतात, तर त्याचाच परिणाम यांनाही खूप आवडतात. तर पाहू शकता. त्यानंतर मी ते छान मस्तपैकी तिखट बनवलेलं होतं. इडलीचं बॅटरही वाटून ठेवलेलं होतं व भांडी वगैरे घासून झाल्यानंतर आता इथे म्हटलं पनीर ही काढून घ्यावं कारण सेट झालेलं असेल व भांडी क्लीन होतील. तर पहा किती छान असं पनीर सेट झालेलं आहे. विकाचं जे केमिकल खाण्यापेक्षा अशा प्रकारे घरचं खाल्लेलं कधीही चांगलं. तरी ते साई आहे तर तेही काढायची होती तर तेही काढून घेतली. व तुम्ही अशा प्रकारे दही घरी लावता की नाही ते नक्की सांगावं. चटणीसाठी वगैरे लागतं म्हणून मी लावून घेतलेलं होतं व हुलगे घालून कोंब आणण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेही भरून ठेवलेले होते फ्रीजमध्ये. तर अशा प्रकारे मी चकाचक असं अर्धा ते पाऊण तास हे काम करून घेतलेलं होतं. तर जसं काय आम्हाला उद्या स्वयंपाकच करायचा नाही अशा प्रकारे मी क्लीन करून ठेवलेलं आहे. व त्यानंतरही सुट्टी नाही तर ज्या आवड असल्यावरती माणूस सवड काढतं, तर असंच आहे. तर मी सर्व काम आवरल्यानंतर आम्ही टेरेसला जातो तर तिथे आम्ही झाडे लावलेले आहेत. तर मला तर झाडी लावायला आवडतात, तर तेच मी इथं मेथी लावत होते व या दोघांचं गाडीबरोबर कशा प्रकारे खेळणं चालू होतं. तर व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण तुम्हाला आवडला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. व असेच माझे नवनवीन
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया छान अशा एक आपल्या नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.